हडपसर आणि हडपसर मधली गाडीतळ हे जे ठिकाण आहे हे लोकवस्तीचं गजबजलेलं ठिकाण आता होताना दिसतंय। या ठिकाणी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। आता हे रिक्षा दिवसेंदिवस वाढत गेलेले आहेत, कारण लोकसंख्या देखील त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। परंतु आज हे सगळे रिक्षा चालक पोलीस चौकीच्या समोर आलेले आहेत का, कशासाठी, आणि त्यांनी रिक्षा चालवणं सोडून आज या ठिकाणी आलेले आहेत, काय नक्की कारण आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ। काय नक्की प्रकार घडला? आमची समस्या हेच आहे, आम्ही जिथं गाड्या लावतो ते आजपासून नाही लावत आहे। आम्ही 20 ते 25 वर्ष झाले आम्ही तिथं जागेवर गाडी लावून तिथं भरतोय, कारण की आम्ही कंपल्सरी 3 सीट घेऊन जातोय आणि नियमाने गाडी लावतोय, पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये गाडी लावतोय। पण कारण ते जेव्हा इथे साहेब लोक गाडीत बसतात येऊन आणि 1500ची मागणी करतात ते, बाबा रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये आले 1500 द्या, इथं सोडतो, 500 द्या, इथं सोडतो, नाही तर डिव्हिजनला घेऊन जातो, डिव्हिजनला जाऊन 1500 पावते करते ते। हेच मला बोलायचं आहे। नाही तर मग 500 रुपये द्या रिक्षामध्ये। हा, हे असं बोलते ते मला, रिक्षावाले माझे मित्र सांगते ते मला, म्हणते ते बाबा असं ते साहेब लोक मला सांगते ते त्यांचं दुःख सांगतो सगळ्यांना। 8 दिवसात 3000 झाले, 8 दिवसात 8 दिवसात 3000। हा, तुम्हाला 8 दिवसामध्ये 3000 रुपये झाले। 8 दिवसात 3000 रुपये। मग धंदा करता की कसं काय आणि धंदा कसं काय करणार सर? दिवसाचे 500-600 रुपये निघत नाहीत आणि 8 दिवसाला 3-3000 रुपये दंड भरायचा म्हणल्यावर आम्ही घरी चालवायची कशी? पावती दाखवता येईल तुम्हाला? जर सगळ्यांच्या हातात जर पावत्या घेऊन बघितल्या तर सगळ्यांच्या हातामध्ये त्या पावत्या आहेत ज्या या 8 दिवसामध्ये 2-2, 3-3 हजार। आमचं काय म्हणणं आहे साहेब, आम्ही सकाळ धंद्याला निघतो, संध्याकाळपर्यंत 6 वाजता आमचे 500 ते 700 रुपये होतात। ते आम्ही घर चालवायचं का, हॉस्पिटल बघायचं का, घरचं भाडं बघायचं का, पोलीस लोकांना 1500ची पावती करायची। एकतर आम्ही ओव्हर पॅसेंजर बसवत नाही, 3 सीट आम्ही भरतो। हे तुम्हाला असं छळतात, असं का, कशामुळे छळतात, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला छेडत नाही, आम्ही वाईट पट्टीच्या आतमध्ये गाडी लावतो तर ते म्हणतात तुमची 1500ची पावती होणार। गाडीमध्ये माझी गाडी ह्याला देतात, ह्याची गाडी त्याला देतात आणि ड्रायव्हर चेंज करून डिव्हिजनला गाडी घेऊन जातात। आणि तिथं म्हणतात लाईन लावते आणि ते म्हणतात डबल लाईन लावली की तुम्हाला 1500 पावती होणार। आम्ही सिंगलच लाईन लावतो, गाडी आम्ही 4 लावतो, 2 स्टेशनचे 2 स्वारगेटचे। त्यामध्ये ते येतात डायरेक्ट म्हणतात 1500ची पावती होणार, नाही तर गाडी घेऊन जातात डिव्हिजनला लावतात आणि अशी पावती करून देतात आम्हाला। 8 दिवसात किती पावत्या झाल्या? 8 दिवसात 2 झाले, 3000 रुपये। 3000 रुपये। सर मैं हिंदी में बोलूंगा। सर मैंने जब नया गाड़ी लिया था मेरे पास लाइसेंस बेस सब था, उसके बाद भी साहब ने मेरे को पकड़ा, बोले तो वो 15,000 रुपये का फाइन पड़ेगा। मैं वो घबर गया, घबरने के बाद उनने क्या बोले कि नहीं बोले तो कुछ कर। तो मैंने 1-2 दोस्तों को फोन लगाया तो उनने क्या करा, 5,000 रुपये का पावती भरवा, 5,000 रुपये दिया। तो उसके बाद